नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. गगनबावड्यात मुसळधार, 8 धरण क्षेत्रात अतिवृष्टी. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोर धरला आहे. बुधवारी दुपारी शहरात धुवाधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाच्या दमदार सरी बरसत आहेत. गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात 108.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. याशिवाय राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सरपनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्याला रविवार दिनांक 5 पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. शहरात ताराबाई पार्क येथे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या परिसरात मोठे झाड उन्मळून 3 मोटारींवर पडले. यात एक जखमी झाला. रात्री पावसाची रिपरिप कायम होती. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी रात्री 11 वाजता 11 फुटांवर होती. शहरासह जिल्ह्यात बुधवारी दुपारी धुवाधार पाऊस झाला. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सरपनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान ताराबाई पार्क येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोरील झाड बुधवारी दिनांक 1 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोसळले. यामध्ये 3 मोटारींसह एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून पृथ्वीराज मंगेश लिंगरस वय 25 राहणार राजारामपुरी हा तरुण जखमी झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.